सर्वांना जय हिंद. तर आता या व्हिडिओमध्ये आपण एक गणिताचा नवीन टॉपिक सुरू करायलो की ज्याचं नाव आहे वेग, वेळ आणि अंतर. आता ह्या चॅप्टरची थोडीशी खासियत सांगतो की हे जे चॅप्टर आहे परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅप्टर आहे. कुठल्याही भरतीची तयारी करा, कुठल्याही भरतीची, SSC GD झालं, आर्मी झालं, पोलीस भरती झालं, कुठल्याही भरतीची तयारी करा, ह्याच्यावर एक क्वेश्चन हमखास येते म्हणजे येते. आणि आपल्या SSC सारख्या पेपरमध्ये ह्याच्यावर 2 क्वेश्चन फिक्स राहतात. किती प्रश्न त्या ठिकाणी? 2 क्वेश्चन. कारण हे चॅप्टर एक दिसा आले. वेगवेगळं अंतर हे तर झालं, पण ह्याच्यामध्ये अजून एक छोटासा चॅप्टर लपून बसलेला आहे. कोणता चॅप्टर लपून बसलाय? तर हे ट्रेन म्हणतात त्याला. आपण त्याला काय म्हणणार आहोत? आपण तर या ठिकाणी ट्रेन म्हणणार आहोत. म्हणजे ह्याचाच एक छोटासा भाग आहे जे की या दोघावर मिळून 2 क्वेश्चन तयार होतात. त्याच्यामुळं कन्सेप्ट एकच आहे. जे कन्सेप्ट तुम्ही वेगवेगळ्या अंतरमध्ये शिकू आल्या तेच कन्सेप्ट तुम्हाला ट्रेनमध्ये लागू पडणार आहेत. फक्त एक थोडंसं एक विचाराचा पॅटर्न बदलून जाते, बाकी सगळं सेम आहे. त्याच्यामुळं दोन्ही चॅप्टरसाठी कन्सेप्ट एकच राहणार आहे जे की आपल्याला स्टार्टिंग पासून शिकायचं आहे. त्याच्यानंतर मग या दोन्ही चॅप्टरवरले क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. महत्वाचं चॅप्टर आहे. 2 क्वेश्चन हमखास येतात म्हणजे येतात. कोणते क्वेश्चन कोणत्या शिफ्टला सोपे येतील, कोणत्या शिफ्टला हार्ड येतील, पण जेवढे क्वेश्चन होतील प्रिव्हियस इयरला विचारले आहेत तेवढे क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण परीक्षेला एकतर टाइम कमी राहिलाय आणि कमी टाइम मध्ये आपल्याला जास्त काही हार्ड क्वेश्चन घेत नाही याच्यावर. फक्त नॉर्मल जे आपल्याला परीक्षेपुरतं येतात तेवढंच क्वेश्चन या ठिकाणी मी कव्हर करणार आहोत. सगळ्यात अगोदर जसं की चॅप्टर आहे वेग, वेळ, अंतर, ह्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघू. सगळ्यात अगोदर वेग म्हणजेच काय या ठिकाणी? तर जे विद्यार्थी हिंदीमधून, काही विद्यार्थी आता हिंदीमधून पण बघत असतील, वेगलाच काय म्हणतात? तर चाल म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? आपण चाल म्हणता. वेळला काय म्हणणार या ठिकाणी? समय. वेळ म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी? समय असणार आहे. आणि अंतर म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी? तर दूरी. अंतर बरोबर म्हणजेच काय? तर दूरी असणार आहे. आता याच्यामधलं अर्थ काय होते? आम्हाला हे पण समजलं वेग, वेळ, अंतर, समय, चाल आणि दूरी. पण त्याचा वापर हे चॅप्टर नेमकं कशा कोणत्या कारणासाठी आपल्याला परीक्षेमध्ये आलं, ह्याच्यामध्ये कसं शिकायचं, आपल्याला क्वेश्चन कसे विचारतात ते बघूत आपण. जसं की आता 3 शब्द आहेत या ठिकाणी. इथंच बघतो मी या ठिकाणी 3 शब्द आहेत, वेग, वेळ आणि अंतर. ठीक आहे. आता या जे 3 शब्द आहेत एकाच गोष्टीवर डिपेंड करतात. कोणत्या गोष्टीवर डिपेंड करतात? जसे की समजा कोणती तरी गाडी आहे किंवा कोणती तरी एक ट्रेन आहे. एक गाडी ह्या ठिकाणाहून A ठिकाणीहून B ठिकाणीपर्यंत चालली. समजा उदाहरणार्थ A ठिकाणापासून कुठे चालली? तर या ठिकाणी B ठिकाणापर्यंत चालली. ट्रेन घ्या किंवा गाडी घ्या, काही घ्या, XYZ. आता मला सांगा, समजा मी अंतर घेतो. या ठिकाणी नांदेड आहे समजा, नांदेड. आणि या ठिकाणी मी काय काढलो? या ठिकाणी तर पुणे काढलो. काय काढलो मी? पुणे. नांदेड ते कुठं जायचं आहे आपल्याला? तर पुण्याला जायचं आहे. आपण बसल्या बसमध्ये बसल्या समजा किंवा ट्रॅव्हल्समध्ये बसल्या, A ठिकाणापासून B ठिकाणापर्यंत जायचं आहे. आता ठिकाणापर्यंत जायचं आहे असंही नाही की उगाच चलत चल्या. आपण पहिल्यांदा अंतर तर आपल्याला समजावं लागेल. आता जायचं आपल्याला, ठीक आहे. पहिल्यांदा सगळ्यात अगोदर आपल्याला अंतर समजावं लागते. मग त्या हिशोबाप्रमाणे आपण चलता. जर समजा मला इथून 100 मीटरवर जायचं आहे, 100 मीटर, मला ट्रॅव्हल्स बुक करायची गरज आहे का या ठिकाणी? नाही, आपण चलत जाऊ शकता. त्याच प्रकारे पहिल्यांदा आपण काय केलं? इथून तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. मग अंतर असेल, अंतर किती असेल? समजा एक 500 किलोमीटर असेल. समजा किती किलोमीटर असेल? 500 किलोमीटर. हे अंदाजे काढलो, मलाही माहित नाही ऍक्च्युअल मध्ये किती आहेत अंतर, पण 500 किलोमीटर असं समजूत आपण. 500 किलोमीटर. आता 500 किलोमीटर एक गोष्ट सापडली आपल्याला. 500 किलोमीटर बाबा ह्या दोघांमधलं अंतर आहे. आता तुम्ही गाडीमध्ये बसला छानपैकी, हे आहे तुमची ट्रॅव्हल्स समजा, किंवा समजा उदाहरणार्थ ट्रेनमध्ये बसल्या. हे ट्रेन आहे समजा. ट्रेनमध्ये इथं तुम्ही असं बसले, एक खिडकी आहे समजा असं, आणि या खिडकीमध्ये तुम्ही आणि तुमची पार्टनर म्हणजे मित्र बसले असाल. 2 जण मिळून चालल्या. तुम्ही कुठे चालल्या? पुण्याला चालल्या. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ट्रेननं चालल्या त्यावेळेस ट्रेनची काय तर स्पीड असेल. ट्रेननं जा किंवा बसनं जा, काय तर स्पीड असेल. स्पीड म्हणजेच काय? नवीन काय नाही. हे जे वेग आहे ना, वेग म्हणजे काय राही ना. तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता, गाडीवर जेव्हा ते एक्सिलेटरचं बटन राहते बघा, 40च्या स्पीडनं, 50 किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीडनं, तेच होय वेग, बाकी काही नाही. जसं समजा या ट्रेनचा कसा तुम्ही म्हणजे आता कधी कधी काय होते, ट्रेनचा स्पीड कमी राहते, कधी जास्त राहते. पण क्वेश्चन त्याच्यावर कशावर ठरते आपला, की ट्रेनची त्याने एकच फिक्स सांगते म्हणजे वेग किती आहे.
अलग अलग जर दिलं तर आपल्याला काढायला अवघड जाते. त्याच्यामुळे कधी काय करणार आहे, ट्रेनचा वेग फिक्स राहणार आहे. जसं की मी काय म्हणतो या ठिकाणी, हे ट्रेन जे बाबा चालली आपली, हे 50 किलोमीटरच्या स्पीडनं चालली. हे 50 किलोमीटरच्या स्पीडनं चालली, ह्याचा अर्थ 50 किलोमीटर एका तासाला चालली. जे वेग राहते आपला, वेग कशात येणार आहे, किलोमीटर प्रति तास मध्ये राहते. कधी लक्षात ठेवा, वेग जे राहते स्पीड कशामध्ये राहणार आहे, किलोमीटर प्रति घंट्यामध्ये, किंवा कधी कधी मीटर प्रति सेकंदामध्ये राहते. ते पुढे सांगतो मी कॉन्सेप्ट. म्हणजे हे जे किलोमीटर प्रति तास, ह्याचा अर्थ काय होते, किलोमीटर प्रति तास ह्याचा अर्थ एकच होते की बाबा 50 किलोमीटर तिने एका तासात जाते. एका तासात किती किलोमीटर जाणार आहे, तर 50 किलोमीटर, असा त्याचा अर्थ होते. पण मला सांगा, आपल्याला जायचं किती अंतर आहे, तर 500 किलोमीटर जायचं. आपल्याला वेग बी कळालं, आपल्याला हे अंतर बी कळालं. आता अजून एक गोष्ट राहिली, टाइम राहिला. जसं की समजा तुम्ही आज संध्याकाळी 7 वाजता बसल्या ट्रेनमध्ये, आज संध्याकाळी 7 वाजता बसल्या आणि सकाळी 7 वाजता पोहोचल्या, सकाळी 7 वाजता पोहोचल्या. मग ह्याच्यावरून काय समजलं तुम्हाला, की 12 तास मला लागले. किती तास लागले, 12 तास. किंवा उदाहरणार्थ 10 तास लागलेत समजा. किती तास लागलेत, 10 तास. 10 तास झालं. 3 गोष्टी आले. तुम्ही पहिल्यांदा गाडीमध्ये बसला, तुम्हाला जायचं होतं पुणे, अंतर किती निघालं, 500 किलोमीटर निघालं. हे काय आहे ठिकाणी, तर अंतर आहे. तुम्ही ट्रेनमध्ये बसला, ट्रेनची काय तर स्पीड असेल, म्हणजे एका घंट्याला किती चालली ट्रेन, तर 50 किलोमीटर प्रति तासच्या स्पीडनं चालली. आणि तुम्ही संध्याकाळी बसल्या आणि किती तासानंतर पोहोचल्या, तर 10 तासानंतर पोहोचल्या. हे काय झालं या ठिकाणी, वेळ झालं. ह्याच्यावरच क्वेश्चन राहतात सगळे. हे काय वय, वेग वय. या 3 गोष्टीवर आपले क्वेश्चन आहेत. वेग, वेळ, अंतर. 3 गोष्टी आपल्याला समजावं या ठिकाणी. किलोमीटर प्रति तासामध्ये दिलं की हे समजायचं वेग, किलोमीटर किंवा मीटर मध्ये दिलं की हे समजायचं अंतर, आणि टाइम आल्याच्या नंतर त्याला काय समजायचं, वेळ समजायचं. पण या तिघामध्ये अजून लई गोष्टी भारी भारी आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी भारी आहेत बघा आता. जसं की मी जर या ठिकाणी वेग म्हणलो, वेग म्हणजेच काय, आता सांगितलं की एका घंट्यामध्ये किती चालले ट्रेन, 50 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका घंट्याला किती चालले. आता वेग 2 याच्यामध्ये 2 युनिटमध्ये राहतात. जसं की एक राहणार आहे किलोमीटर पर आवर, म्हणजे किलोमीटर प्रति घंटा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक वेळ राहील मीटर प्रति सेकंद, मीटर प्रति सेकंद. ह्या 2 गोष्टी राहणार आहेत. कारण वेग एकतर तुम्हाला डोळ्यासमोर एकतर किलोमीटर प्रति घंटा दिसाव किंवा मीटर प्रति सेकंद दिसाव. डायरेक्ट मी बेसिक तेवढं काही सांगत बसणार, डायरेक्ट मेन मुद्द्यावर येतो. तुम्हाला ह्याचं रूपांतर करता यावं लागते. म्हणजेच किलोमीटर प्रति घंट्याचं रूपांतर तुम्हाला मीटर प्रति सेकंदामध्ये करता यावं लागेल. कारण आपण क्वेश्चन काढलाय, आपल्याला विचारलंय बाबा गाडीचा वेग किती आहे काढा. तुम्ही वेग कशात काढला, की म्हणला बाबा 50 किलोमीटर प्रति घंटा माझं येऊ लागले पर आवर. ठीक आहे. पण मला ऑप्शन मध्ये मीटर प्रति सेकंद मध्ये देऊ लागले. ऑप्शन कशामध्ये देऊ लागले, मीटर प्रति सेकंद मध्ये. मग त्यावेळेस तुम्हाला समजाव की बाबा किलोमीटर मध्ये आपण काढलं, मग किलोमीटर प्रति घंट्याचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये कसं करायचं. किंवा कधी कधी तुम्ही उत्तर काढलं मीटर प्रति सेकंदामध्ये आणि तुम्हाला ऑप्शन द्यायला किलोमीटर प्रति घंट्यामध्ये, मग मीटरचं रूपांतर तुम्हाला किलोमीटर मध्ये करता यावं लागते. 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत वेग मध्ये. मग आपण सगळ्यात पहिल्यांदा तेच चेक करूत. जसं की समजा किलोमीटर प्रति घंट्याचं रूपांतर जर समजा मला मीटर प्रति सेकंदामध्ये जर करायचं जर असेल, कशाचं रूपांतर, किलोमीटरचं रूपांतर. किलोमीटरचं रूपांतर आपल्याला कशात करायचं या ठिकाणी, मीटर प्रति सेकंदामध्ये करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे छानपैकी. काय लक्षात ठेवता तुम्ही, गुणिले काय करायचं आपल्याला, तर 5/18 करायचं. गुणिले किती करायचं, तर 5/18. बाण कसं चालेल ते बघत चालायचं. किलोमीटरचं रूपांतर कशात करायला, मीटर मध्ये, कितीनं गुणाल्या, 5/18. त्याच्यानंतर जर समजा इन फ्युचर भविष्यामध्ये तुम्हाला मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर, हे एम म्हणजे मीटर होय, हे SCC म्हणजे सेकंद होय. मीटर प्रति सेकंदाचं रूपांतर तुम्हाला किलोमीटर प्रति घंट्यामध्ये जर करायचं असेल कधी, तर ह्या वेळेस एक फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही. मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर प्रति घंट्यामध्ये करायचं ना आपल्याला, तर मग गुणिले किती करायचं या ठिकाणी, 18/5. हे आपल्याला समजून यावं. 18/5. किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये 5/18, मीटरचं रूपांतर किलोमीटर मध्ये 18/5. आता तुम्ही म्हणाल की सर हे लक्षात कसं ठेवा, आम्हाला कन्फ्युजन होते. ज्यावेळेस आम्ही पेपरमध्ये जाता 18/5 का 5/18 हेच आम्ही विसरून जाता. मग हे लक्षात कसं ठेवा, तर एकच लक्षात ठेवा तुम्ही, कन्वर्ट कशात करायचं ते बघायचं.
कन्वर्ट कशात 18/5 आणि 5/18 ह्या दोघांमध्येच कन्फ्युजन राहते. 5 आणि 18 हे आकडे पाठ राहावं आपल्याला, पण वरी कधी 5 घ्यावं वरी कधी 18 घ्यावं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन राहते. कन्वर्ट कशात करायचं ते चेक करा. सगळ्यात अगोदर आपल्याला किलोमीटरचं रूपांतर कशात करायचं आहे, कशात करायचं आहे तर मीटरमध्ये करायचं आहे, मीटर प्रति सेकंदामध्ये. मग ज्याच्यात करायचं आहे ना ते युनिट छोटा आहे का मोठा आहे चेक करा. आता मीटर छोटा आहे किलोमीटरच्या तुलनेनं. जर मीटर जर छोटा असेल तर वरी छोटा आकडा घ्या 5 आणि खाली मोठा आकडा घ्या 18. जर समजा तुम्हाला किलोमीटर मध्ये करायचं आहे, किलोमीटर कसं आहे मोठं युनिट आहे, मग जर मोठ्या युनिट मध्ये जर करायचं असेल तर वर मोठा आकडा घ्या 18, छेदस्थानी घ्या 5. बस एवढं सिंपल होतं वेग मध्ये. तुम्हाला कन्वर्ट करता यावं लागेल. ह्याच्यामध्ये लई मोठं काय रॉकेट सायन्स नाही. ह्याला कसं सिंपल केलं मी सांगतो. इकडे आहे का, जर 1 किलोमीटर आहे ना, मी काय करतो 1 किलोमीटर आणि पर आवर म्हणजेच काय 1 आवर, HOUR. हे 18/5 5/18 का आले त्याचं कारण सांगतो. याचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे, किलोमीटरचं रूपांतर कशात करायचं आहे, मीटर मध्ये करायचं आहे. ठीक आहे. आणि आवरचं रूपांतर म्हणजे घंट्याचं रूपांतर कशात करायचं आहे, सेकंदामध्ये करायचं. मग आता मी काहीच करणार, 1 किलोमीटर आहे, किलोमीटरचं आता मीटर मध्ये जर करायचं असेल तर 1 किलोमीटर बरोबर किती मीटर असणार आहे, 1000 मीटर. मग वरी मी लिहिलो 1000 भागिले 1 आवर म्हणजे किती सेकंद राहणार आहेत. आवरचं रूपांतर सेकंदामध्ये करायचं हे लक्षात ठेवा. आवरचं रूपांतर म्हणजे घंट्याचं रूपांतर सेकंदामध्ये. एका घंट्यामध्ये किती सेकंद राहणार आहेत, 3600. किती राहणार आहेत तर 3600. बस एवढं सिंपल केले, बाकी काही नाही. ह्याच्यामध्ये कट केलं 1 2 1 2, जसे की 2 न कट होते. 2 पंचे 10, 2 1 2, 2 8 16. ही असं तयार झालं 518 असं. पण एवढं सगळं आपल्याला काही करायचं नाही, फक्त लक्षात ठेवा, पाठ करा, जे काय असेल ते करा, पण हे एवढं लक्षात राहा आपल्याला. 5/18 18/5 कुठं 5/18 आणि कुठं 18/5 हे एवढं आपल्याला समजावं फक्त बस. वेग मध्ये जर समजा, कारण क्वेश्चन आहे त्याच्यामुळे मी कन्सेप्ट शिकवालो. किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये, मीटरचं रूपांतर किलोमीटरमध्ये करता येऊ. जसं की क्वेश्चन आहे आपल्याकडं, जसं की हे आहे बघा. पहिल्यांदा क्वेश्चन घेतो, नंतर मग पुढची कन्सेप्ट सांगतो, कारण ह्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय विचाराल तर किलोमीटर प्रति तास मध्ये 35 मीटर प्रति सेकंदचे मूल्य किती आहे म्हणाले. म्हणजेच काय काय काढायचं आहे आपल्याला, किलोमीटर प्रति तास मध्ये म्हणजे किलोमीटर प्रति तासामध्ये आपल्याला काढायचं आहे. कशाचं किंमत काढायचं आहे तर 35 मीटर प्रति सेकंदचे मूल्य किती असेल. म्हणजे या ठिकाणी 35 मीटर प्रति सेकंद याचं रूपांतर मला कशात करायचं आहे, किलोमीटर प्रति तास मध्ये. मी आत्ताच सांगितलं मीटरचं रूपांतर, मीटर प्रति सेकंदचं रूपांतर किलोमीटर मध्ये करायचं आपल्याला. कशात करायचं आहे, किलोमीटर. किलोमीटर इमॅजिन करायचं मोठं युनिट आहे का छोटं युनिट आहे. किलोमीटर इमॅजिन करा, मोठं युनिट आहे का छोटं युनिट आहे. किलोमीटर मोठा आहे, मग मोठा असेल तर वरी कोणता आकडा पाहिजे आपल्याला, मोठा आकडा. मग मोठा आकडा म्हणजे किती, 18/5 वरी मोठा आकडा म्हणजे 18. नेक्स्ट प्रोसेस काय असेल आता, कॅल्क्युलेशन. बस कॅल्क्युलेशन करून टाकून द्यायचं. 5 1 5, 5 7 35, 18 गुणिले 7 उरले. 18 7 किती येणार आहे या ठिकाणी, 26,600 म्हणजे 126 येणार आहे. आता मला सांगा, हे मीटर प्रति सेकंदामध्ये होतं. आता ज्यावेळेस मी गुणिले 18/5 केलो, हे कशामध्ये बनला असेल आता, किलोमीटर पर आवर मध्ये बनला असेल. किलोमीटर पर आवर मध्ये बनले, म्हणजेच किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर डी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. आणि जर समजा भविष्यामध्ये तुम्हाला जर क्वेश्चन जर दिलं, क्वेश्चन दिले का चेक करूत आपण अगोदर. हा ठीक आहे, आलंय आपला. पण क्वेश्चन देताना काय म्हणलं या ठिकाणी बघा, विमानाचा वेग 120 किलोमीटर प्रति मिनिट असतो म्हण. क्वेश्चन थोडं वेगळं विचारलंय, पण त्याच्या अगोदरच मी एक कन्सेप्ट क्लिअर करतो. हे जर समजा तुम्हाला जर असं क्वेश्चन दिलं भविष्यामध्ये, कोणतं क्वेश्चन दिलं, 126 किलोमीटर प्रति घंट्याचं रूपांतर तुम्ही मीटर प्रति सेकंदामध्ये जर म्हणलं करा, तर आपल्याला करता यावं लागेल. काय कसं, 126 किलोमीटर पर आवरचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, मीटर प्रति सेकंद. मग मीटर तुम्ही इमॅजिन करा, मीटर कसा आहे, छोटा आहे. मग वरी छोटा आकडा 5/18. इकडे बघा आता 18 7 26,600, 7 गुणिले 5 7 5 35, म्हणजे काय आलं या ठिकाणी 35. आता आलेलं उत्तर कशात राहणार आहे,
किलोमीटर होतं, आता मीटरमध्ये केलो मी. म्हणजेच काय, मीटर प्रति सेकंदामध्ये आलं उत्तर. दोन्ही आपल्याला इकडलं विचाराल तिकडलं विचाराल आपल्याला काढता यावं लागेल या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण आता ह्या क्वेश्चनकडे होतो. जसं की हे म्हणलंय, काय म्हणलंय या क्वेश्चन मध्ये, विमानाचा वेग 120 किलोमीटर प्रति युनिट आहे. प्रतिचा अर्थ एकच लक्षात ठेवा, 120 किलोमीटर एका मिनिटाला जाते. प्रति म्हणजेच काय, प्रति म्हणजे एक. जर समजा असं आलं 120 किलोमीटर प्रति घंटा ह्याचा अर्थ एकच निघते की एका घंट्याला 120 किलोमीटर चालली बस. पण आता इथं मिनिट दिलंय ना, म्हणजेच काय 120 किलोमीटर तिनं मिनिट प्रति मिनिट म्हणजेच काय, तर एका मिनिटाला चालली. किती मिनिटाला चालली, एका मिनिटला चालली. किती किलोमीटर, 120 किलोमीटर. आपल्याला क्वेश्चन काय विचारले, तर हा वेग मीटर प्रति सेकंदामध्ये किती म्हणाले, हे मला मीटर प्रति सेकंदामध्ये काढायचं. कशामध्ये काढायचं आहे, मीटर. आणि टाइमचं युनिट कशामध्ये करायचं आहे, सेकंद. तर तुम्ही एक काम करा, आता इथं किलोमीटर प्रति घंटा जर असतं तर मी केलो असतो मीटर प्रति सेकंद, पण किलोमीटर प्रति मिनिट दिलंय, मग थोडंसं प्रॉब्लेम येते. आता इथं 518 वर्क करणं. एकतर तुम्हाला 518 जर वापरायचं असेल तर किलोमीटर आणि खाली घंटाच पाहिजे, तरच ते 518 किंवा 18/5 वापर होणार आहे. मग सरळ सरळ तुम्ही एक काम करा, किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा आणि मिनिटचं रूपांतर सेकंदामध्ये करा, बस. ते मीटर प्रति सेकंदामध्ये येऊन जाते. जसं की बघा इकडं, ह्याला मी गुणिले किती करतो, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, 1000 मीटर. मग आता हे टोटल किती मीटर झाला असेल मला सांगा, 120 गुणिले हे किती आहे या ठिकाणी, तर 1000. आणि हे जे मिनिट आहे ह्याचं रूपांतर मी सेकंदामध्ये करतो. एका मिनिटामध्ये किती सेकंद राहतात, गुणिले 60 सेकंद मला करावं लागेल. गुणिले किती सेकंद, 60 सेकंद. मिनिटचं रूपांतर सेकंदामध्ये केलो. एका मिनिटात किती सेकंद राहणार आहे, 60 सेकंद. भागिले किती आला हे, 60. हे वरी आलेलं हे मीटर मध्ये आहे, खाली आलेलं हे सेकंद मध्ये आहे. आणि आलेलं उत्तर हे मीटर प्रति सेकंदामध्येच येणार आहे. फक्त तुम्ही एक काम करा, इथं कट करा. जसं की मी इथं कट करतो, 1 0 गेलं, 1 0 गेलं, 6 1 6, 6 2 12, 2 गुणिले 1000 केल्याच्या नंतर इथे किती येणार आहे, 2000. पण युनिट कसं लागते, वरी कोणता आहे, मीटर. मीटर. आता इथं प्रति इथं खाली काय उराले, सेकंद. प्रति सेकंद म्हणजेच काय, 1 सेकंद. आता खाली काय नाही म्हणजे 1 होतं ना, इथं 1 सेकंद. 1 सेकंद म्हणजे आलेलं उत्तर मला सांगा मीटर प्रति सेकंदामध्ये किती असेल, तर 2000 मीटर प्रति सेकंद आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं हे. त्याच्यानंतर आता थोडेसे वरचे क्वेश्चन आहेत, त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात पाहिजे. बेसिक कडे आता तुम्ही वॉट डबल. हे झालं वेगवरचा खेळ. त्याच्यानंतर आता वेग झाल्याच्या नंतर अजून एक पुढची गोष्ट येते, वेळ. काय येणार आहे या ठिकाणी, तर वेळ. आता वेळ कशा कशामध्ये येते, एकतर वेळ तुम्हाला दिसेल तासामध्ये, एकतर वेळ कशामध्ये दिसेल तुम्हाला, तासमध्ये, एकतर दिसेल तुम्हाला या ठिकाणी मिनिटमध्ये, एकतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी सेकंदमध्ये. या तिघाच्या व्यतिरिक्त दुसरं युनिट कोणता येऊ शकणार. आता प्रॉब्लेम कुठं होते आपला सांगतो मी. आपल्याला तासाचं रूपांतर मिनिट मध्ये करता येते. तासाचं रूपांतर कशामध्ये करता येते, मिनिट मध्ये. आपल्याला तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करता येते. आपल्याला मिनिटचं रूपांतर सेकंदामध्ये करता येते. म्हणजे मोठ्या युनिटचं रूपांतर छोट्या युनिट मध्ये करता येते, पण छोट्या युनिटचं रूपांतर मोठ्या युनिट मध्ये करता येणार. जसं की मी जर म्हणलो या ठिकाणी 1 मिनिट बरोबर किती तास सांगा, तर पोराला प्रॉब्लेम या सुरू होते. मग आता ते आपल्याला कसं करायचं सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, 1 तास बरोबर 60 मिनिट. 1 तास बरोबर 60 मिनिट. अगेन 1 तास बरोबर 3600 सेकंद. 3600 सेकंद. आता हे 3600 सेकंद कसं आलं, हे काय वरून पडलंय, काय पडलं नाही, इथूनच तयार झाले. आता हे जे 60 मिनिट आहे मला सांगा, आता 60 मिनिट आहे. आता एका मिनिटामध्ये किती सेकंद राहतात, तर 60 सेकंद राहतात. म्हणून गुणिले अजून किती केलंय, 60 केलंय. 60 गुणिले 60 केल्यावर 3600 सेकंद आले. त्याच्यानंतर आता 1 मिनिट बरोबर 60 सेकंद राहतात. हे 3 तर बऱ्यापैकी जणाला माहित राहते, हे 3 युनिट.
एक तास किंवा 1 मिनिट बरोबर किती सेकंद किंवा किती मिनिट. पण जर समजा मी आता या ठिकाणी थोडंसं उलट केलो तर थोडंसं पोराला प्रॉब्लेम येते. एका मिनिटामध्ये किती सेकंद राहतात जर, किंवा एका मिनिटामध्ये किती तास राहतात जर विचारलो, किंवा 1 मिनिट किंवा 5 मिनिट 10 मिनिट बरोबर किती तास, तर आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम यायला सुरू होते. पण तेच आपल्याला जमाव, कारण तेच कधी कधी क्वेश्चन येते आपल्याला. जसं की तुम्हाला मी असं म्हणलो की बाबा 5 मिनिट बरोबर 5 मिनिट बरोबर बरोबर डॅडॅश तास, डॅडॅश तास. जर तुम्हाला मी कधी असं विचारलो तर तुम्हाला काही विचारणार चालेल या क्वेश्चन मध्ये, तुम्हाला फक्त मिनिटाचं रूपांतर तासात करा म्हणाले. कशात करा म्हणाले? तासात करा म्हणाले. ठीक आहे. मग जर मला बदलायचं जर असेल तर एक काम करायचं आपण, 5 मिनिटला 5 मिनिट जशाला तसं लिहा तुम्ही. 5 मिनिट 5 मिनिट जशाला तसं. मला सांगा, जर मोठं युनिट असेल तर छोट्या युनिटकडे जर जायचं असेल तर आपल्याला गुणावं लागते. आपल्याला जर समजा इथं मोठ्या युनिटकडून जर तुम्ही छोट्याकडे चालले असल्या, कुठेही जा, तासाकडून मिनिटाकडे जा किंवा तासाकडून सेकंदाकडे जा, तुम्हाला गुणावं लागते. जसं की बघा बरं इथं 1 तास बरोबर किती मिनिट म्हणलो? 60. 60 न गुणल्या. 1 तास बरोबर किती सेकंद? 3600. 3600 न गुणल्या. 1 मिनिट बरोबर किती सेकंद? 60 गुणिले 60 केल्या. पण आता हे मोठं होतं युनिट आणि एक छोट्याकडे चल्या, हे मोठं आहे, छोट्याकडे चल्या. पण जर उलट होत असेल, छोट्याकडून जर तुम्ही मोठ्याकडे जात असाल तर त्याला भागिले करावं लागतं. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणजेच काय, मोठ्याकडून जर तुम्ही छोट्याकडे जात असाल, कोणाकडे जात असाल? छोट्याकडे जात असाल, तर तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागते? तर गुणावं लागते. तुम्हाला काय करावं लागणार आहे? गुणावं लागणार आहे. पण जर समजा तुम्ही छोट्याकडून जर मोठ्याकडे येत असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला कधी युनिटमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला भागाकार करावं लागते. मग हे काय भानगड होय? छोट्याकडून तुम्ही कुठे चल्या? मोठ्याकडे चल्या. मग भागिले करा. पण भागिले काय करायचं आपल्याला? भागिले करायचं तर समजलं, 5 मिनिट भागिले केलो मी. मग तुम्ही भागिले काय करायचं? तर आता किती तास म्हणाले ना, म्हणजेच 1 तास मला करावं लागते. म्हणजे एका तासापैकी किती मिनिट, असा त्याचा अर्थ होते. भागिलेमध्ये काय टाकायचं? कधी पण जे आपल्याला विचारले ज्याचं मध्ये करायचं आहे ना ते टाकायचं. मग आपल्याला इथंपर्यंत समजलं की आपण लहानपणापासून शिकल्या बाबा की 1 न 5ला तर भाग जाते, पण इथं युनिट जर सेम असेल तरच भाग जाणार आहे, त्याशिवाय भाग जाईना. एवढं तर आपल्याला समजावं. मग ते कसं काढायचं? मग पुढची प्रोसेस, युनिट इथं सेम करावं लागते मला. हे 5 मिनिट आहे ना, 5 मिनिटला 5 मिनिटच ठेवा, भागिले हे जे 1 तास आहे ना त्याचं रूपांतर तुम्ही मिनिटामध्ये करा. त्याचं रूपांतर मग एका तासामध्ये आता शिकले आपण, एका तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करा. एका तासात 60 मिनिट. हे दोघं जोपर्यंत बॅलन्स होईनात किंवा सारखे येईनात तोपर्यंत आपण कट करायचं नाही त्याला. जसं की आता बॅलन्स झाले, मिनिट तर गेलं कटून, 5 न कट करा. 5 1 5, 5 1 5, 1 उरलं 10 झाले, 5 2 10. म्हणजे 5 मिनिट बरोबर किती तास? तासामध्ये रूपांतर किती येणार आहे? 1/12 तास. 1/12 तास. जास्त काही लोड घ्यायचं नाही, तुम्ही एकच काम करा, पहिल्यांदा चेक करायचं आहे छोट्याकडून मोठ्याकडे चल्या का मोठ्याकडून छोट्याकडे चल्या. छोट्याकडून मोठ्याकडे चल्या, मग 5 मिनिटला 5 मिनिट लिहा वरी. भागिलेमध्ये काय करा? तासामध्ये करायचं. मग आता वरी युनिट मिनिट आहे, मग खाली मिनिटामध्येच पाहिजे. 1 तास तर मला लिहिता आहे ना, मग तासाचंच रूपांतर मिनिटामध्ये करा. एका तासात किती मिनिट? 60 मिनिट. हे 60 मिनिट झालं. खाली आपण 1 तास लिहिल्या, पण एका तासाला दुसऱ्या लँग्वेजमध्ये 60 मिनिटं म्हणतात. पण मिनिट आता इथं गेलं कटून, 5 1 5, 5 1 5, 1 उरलं 5 2 10, 1/12 तास. अशा प्रकारे आपल्याला ट्रान्सलेट करता यावं लागेल. जर कारण डायरेक्ट क्वेश्चन कधी कधी येऊ शकते, 5 मिनिट बरोबर किती तास. आता बेसिक होय, क्वेश्चन मध्ये तर आलं नाही पण येऊ शकते. जर समजा मी तुम्हाला जर भविष्यात असं दिलो, ह्या ठिकाणी सांगा बाबा 540 सेकंदाचं रूपांतर, 540 सेकंदाचं रूपांतर तुम्ही मिनिटामध्ये करा म्हणलं. मी कशामध्ये करा म्हणलं? मिनिटामध्ये. तुम्हाला तासात बी येऊ शकते, काहीही XYZ काही विचारू द्या. तुम्हाला मिनिटामध्ये विचारलं आणि तुम्हाला तासामध्ये विचार असेल, दोन्ही विचारले समजा असं, तर आता किती नाही येतात बघा. काय करायचं नेक्स्ट प्रोसेस? पहिल्यांदा 540 सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये. मला सांगा छोट्याकडून कुठे चल्या तुम्ही? मोठ्याकडे चल्या. कारण हे सेकंद छोटा आहे, मिनिट मोठा आहे. छोट्याकडून मोठ्याकडे जाताना भाग करायचा आहे.
हे 540 सेकंदला 540 सेकंद भाग करा. आता भागिले काय करावं लागेल मला, मिनिट टाकावं लागेल. पण मिनिट जर मी टाकलो, मिनिट आणि सेकंद कटना, मग एका मिनिटामध्ये सेकंद किती राहतात, 60 सेकंद. भागिले किती करावं लागेल मला, 60 सेकंद. बस ह्याला पाठ कर नका, सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचं झालं की भागिले 60 करा, असं पोरं पाठ करतात. पण पाठ करायची गरज नाही, कन्सेप्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसाली, कारण कन्सेप्टच पावर राहते. सेकंद तर गेलं उडून, 1 0 1 0 6 1 6 6 54, म्हणजे किती मिनिट आलं या ठिकाणी, 9 मिनिट आलं. पण अजून आपलं संपलं नाही, अजून आपल्याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. 540 सेकंदला 540 सेकंद. मला आता तासामध्ये जर बदलायचं असेल तर मग एका तासामध्ये किती सेकंद राहतात, 3600 सेकंद. आताच बघितलं ना आपण. मग भागिले मला किती करावं लागेल या ठिकाणी, तर 3600 सेकंद करावं लागल. मग आता इथं कट करा, सेकंद तर गेलं कटून, 1 0 1 0 गेलं, 6 न कट करा, 6 9 54, 6 6 36, 6 0 जा 0. अजून 3 न कट होईल, 3 त्रिक 9, इकडं 3 2 6, 3 0 जा 0. म्हणजेच किती मिनिटे, किती तास येणार आहे, 3/20 तास येणार आहे. हे आपल्याला समजाव, 3/20 तास येणार आहे. म्हणजे हे झालं टाइम. टाइम फक्त एवढ्यामध्येच राहणार आहे. जसे की आपण बघितल्या, हे वेळ कशात राहणार आहे, तास मिनिट आणि सेकंद. आपल्याला तासाचं मिनिटामध्ये करावं, तासाचं सेकंदामध्ये करता यावं लागेल, किंवा मिनिटाचं सेकंदामध्ये करता यावं, मिनिटाचं तासात करता यावं लागेल, किंवा सेकंदाचं मिनिटामध्ये, सेकंदाचं तासामध्ये, ऑल आपल्याला जमावं लागेल. कारण सगळा जे ट्रेनचा किंवा हे वेगवेगळा अंतर आहे, सगळा खेळ हा युनिटवरचा. जेवढे खतरनाक तुमचे युनिट ट्रान्सलेट करता येत असतील तुम्हाला, किंवा कॅल्क्युलेशन जमत असेल, तर तेवढं क्वेश्चन म्हणजे तुम्हाला लवकर सुटणार, एवढं लक्षात ठेवा. कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कुठं होते, हे युनिटच बॅलन्स करणं होईना, युनिट बॅलन्स इम्बॅलन्स होऊन जाते, मग क्वेश्चनचं उत्तर येईना. त्याच्यामुळे पहिल्यांदा युनिट बॅलन्स करता यावं लागेल आपल्याला. आता हे झाल्याच्या नंतर, आता हे झालं वेळ. आता येणार आहे आपलं अंतर. आता आपलं काय येणार आहे, अंतर. कारण 3 गोष्टीवरच सगळा खेळ अवलंबून आहे, म्हणूनच मी ह्याला थोडंसं बेसिकला थोडं जास्त टाइम द्यालो. अंतर कशामध्ये राहणार आहे, तर या ठिकाणी 2च गोष्टीमध्ये राहते अंतर. एक तर तुम्हाला किलोमीटरमध्ये अंतर दिसल, किंवा तुम्हाला एकतर अंतर दिसल मीटरमध्ये. किलोमीटरमध्ये तर दिसल किंवा मीटरमध्ये तर दिसल. एक बेसिक युनिट आपल्याला, म्हणजे बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा आपल्याला. 1 किलोमीटरचं रूपांतर, 1 किलोमीटरचं रूपांतर आपल्याला जर मीटरमध्ये करायचं असेल तर 1 किलोमीटर बरोबर किती मीटर राहणार आहे, 1000 मीटर. 1000 मीटर हे तर आपल्याला जमते. पण जर समजा मी जर उलट जर केलो, 500 मीटर दिलो तुमच्यासमोर, किती मीटर दिलो, 500 मीटर. पण या मीटरचं रूपांतर दादा तुम्ही मला म्हणलो की मी किलोमीटरमध्ये करा, तुम्ही आता कशामध्ये करा, किलोमीटरमध्ये. तर मग आपल्याला करता यावं लागेल. काय करायचं, आता जे आपण शिकल्या तेच. मोठ्याचं रूपांतर छोट्यामध्ये करताना गुणावं लागणार, आणि हे आपल्याला पाठ राहते. पण ज्यावेळेस तुमचं इथं छोटे युनिट येते मीटर, मीटरचं रूपांतर जर किलोमीटरमध्ये करायचं असेल तर प्रॉब्लेम या सुरू होते. मग तुम्ही एकच काम करायचं आहे, छोट्याकडून मोठ्याकडे चल्या ना, मग 500 मीटरला 500 मीटर ठेवा, भागिले करायचं आहे, कारण छोट्याकडून मोठ्याकडे चल्या भागिले आलं. किलोमीटरमध्ये बदलायचं आहे, पण इथं किलोमीटर तर मला लिहिता येणार, 1 किलोमीटर असं लिहिता येते का, हे लिहिता येते, पण कट होईना ना. मग कट करायचं असेल तर मला युनिट सेम करावं लागेल. मग तुम्ही एकच काम करा, 1 किलोमीटरला तुम्ही काय करा, मीटरमध्ये करा. आणि मी आत्ताच सांगितलं 1 किलोमीटर बरोबर किती मीटर येणार आहे, 1000 मीटर. आलं हे 1000 मीटर. ठीक आहे. मग आता इथं कट करा तुम्ही सरळ सरळ, 1 2 1 2 कटलं, 5 1 5 5 2 10. मग 500 मीटर बरोबर किती किलोमीटर राहणार आहे, 500 मीटरचंच रूपांतर किलोमीटरमध्ये जर करायचं असेल तर मला 1/2 लिहावं लागेल त्या ठिकाणी. 1/2 किलोमीटर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. युनिट आपल्याला सेम करता यावं लागेल. तुम्हाला जर मी भविष्यात म्हणलो की बाबा सांग बाबा की 16 किलोमीटर बरोबर किती मीटर, किती मीटर, तर मी तुम्हाला सांगलो मोठ्याकडून छोट्याकडे जाताना गुंता, आपण काय करता गुंता. मग कितीनं गुणणार आहोत इथं, गुणणार किती नाव, तर 16 किलोमीटरला 16 किलोमीटर गुणिले काय करावं लागणार आहे, 1 किलोमीटर मध्ये किती मीटर राहतात, तर 1000 मीटर. मग गुणिले मला किती करावं लागेल इथं, 1000 करावं लागेल. 1 किलोमीटर मध्ये 1000, मग 16 किलोमीटरचे 16 गुणिले 1000 किती येणार आहे या ठिकाणी, 16000. पण तेच तुम्हाला जर मी इथं मीटरमध्ये दिलो, मीटरचं रूपांतर जर किलोमीटरमध्ये करा म्हणलो तर भागिले 1000 येणार आहे, एवढं आपल्याला समजाव. मग किती येणार आहे इथं, 1/2.
तिकडे किती आलं 16,000. हे होते युनिट. वेग, वेळ, अंतर, तिन्ही गोष्टीमध्ये आपण बघितल्या काय काय भानगड्या काय नाही. युनिट इकडे तिकडे फिरवायचं. ह्याला वाटलं तर एक बार रिपीट 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 बघायचं, पण हे युनिट आपल्याला म्हणजे ऑल कन्वर्ट करता यावं लागेल. आता या तिघाचा वापर करून एक फॉर्म्युला तयार होते. तिघाचा वापर करून कसा फॉर्म्युला तयार होतो मी सांगतो. जसं की मी इथं सुरुवातीला सांगितलं होतं, आपली ट्रेन कुठं चालली होती? पुण्याला चालली होती. ठीक आहे, आपली ट्रेन कुठं चालली होती? पुण्याला. मला सांगा पुणे किती किलोमीटर होतं अंतर? अंतर किती किलोमीटर होतं? 500. अंतर किती किलोमीटर होतं? 500 किलोमीटर होतं. मग मला सांगा आपली जी ट्रेन आहे ते त्याची स्पीड किती आहे? स्पीडवरून काय समजते की बाबा 50 किलोमीटर प्रति तास आहे. म्हणजेच काय, एका तासामध्ये किती किलोमीटर चालली? 50 किलोमीटर चालली. म्हणजेच मी काय, आपल्याला किती जायचं आहे? 500 किलोमीटर. मग 500 किलोमीटर भागिले मी काय केलो या ठिकाणी? 50 किलोमीटर केलो. म्हणजे एका तासाला किती किलोमीटर चालली? 50 किलोमीटर. मग 500 जायला तिला किती वेळ लागेल मला सांगा या ठिकाणी? 500 किलोमीटर प्रति घंट्याच्या स्पीडनं चालली, म्हणजे पर आवर आहे ना. 500 किलोमीटर अंतर जायचं आहे, 50च्या स्पीडनं चालली, म्हणजे एका तासाला 50 किलोमीटर. मग 50 एका तासाला 50, 2 तासाचे 100, असं करत करत 500 जायला तिला किती वेळ लागेल बघा इथे या ठिकाणी. हे कटलं, हे कटलं, 5 1 5, 5 10 50. म्हणजे किती आता जे आलंय ते टाइम मध्ये असेल. आपण टाइम तर काढल्या, 500 किलोमीटर अंतर भागिले 50ची स्पीड. मग आता किती घंटे लागतील त्याला? 10 तास लागतील. किती तास लागतील? 10 तास. मग हे डोळ्यासमोर जे दिसाले तेच फॉर्म्युला होय. फॉर्म्युला कोणता होय बघा या ठिकाणी. फॉर्म्युला आपला कोणता आहे या ठिकाणी? आता मला सांगा, वरी हे खाली जे दिसाले हे काय होय? तर वेग होय. वेग. वरी दिसालेलं काय आहे? अंतर. तिकडं पलीकडलं काय आहे या ठिकाणी? तर वेळ आहे. झालं. म्हणजे मला आता असं लिहिता येईल का की बाबा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. लिहिता येते फॉर्म्युला, आपल्याला काही लिहिता येते बघा. वेळ बरोबर अंतर भागिले वेग, जे की मी इथं लिहितो आता फॉर्म्युला. जे येणार आहे आपल्याला फॉर्म्युला ते इथं आहे, जे की आपल्याला लक्षात ठेवायचं. वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. आलं तुम्ही म्हणशाल आलं. सिंपल होतं. आणि जर समजा मी असं म्हणलो की बाबा मला आता अंतर काढायचं, अंतर बरोबर काय येईल? अंतर बरोबर काय येणार आहे? हे वेळ भागिले मध्ये आहे ना, हे जेव्हा इकडे जाते हे गुणिले मध्ये जाते. मग मला काय करतो मी या ठिकाणी? अंतर बरोबर आता एक असं इमॅजिन करा की वेळ कुठे गेलं? गुणिले मध्ये गेलं. मग वेळ गुणिले वेग आहे खाली, वेळ लिहिलो मी. वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग. ह्या वेगला मी काय केलो? इकडे गुणिले मध्ये नेलो. मग अंतर बरोबर काय येणार आहे? वेग गुणिले वेळ. बस हे फॉर्म्युला मी टाकायचं. आणि जर समजा मला आता वेळ तर काढल्या, अंतर बी काढल्या, पण जर समजा कधी जर आपल्याला असं विचारलं की बाबा वेग बरोबर किती? वेग बरोबर, आता मी इथंच करतो का, वेग जशाला तसं ठेवतो इथं. वेगला वेग बरोबर गुणिले मधलं वेळ हा याला भागिले मध्ये नसतो. बस गुणिले मध्ये जे वेळ आहे ते भागिले मध्ये आलं. म्हणजेच काय? अंतर भागिले वेळ. अंतर भागिले वेळ झाली गोष्टी. 1 2 3 आपल्याला छान फॉर्म्युला हे लक्षात ठेवायचा आहे. हे कोणता फॉर्म्युला? वेळ बरोबर काय, अंतर बरोबर काय आणि वेग बरोबर काय. वेग बरोबर अंतर भागिले वेळ, त्याच्यानंतर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, आणि वेळ बरोबर अंतर भागिले वेग. आता काही जणांना कन्फ्युजन होते की सर हे लक्षात कसं ठेवावं, थोडंसं काहीतरी सांगा आम्हाला. तर मी सांगतो तुम्हाला. बघा इकडं, कधी लक्षात ठेवा, वेळ, वेग आणि अंतर मध्ये मोठे मोठे जे आकडे येतात, जसं की 600 किलोमीटर, 500 किलोमीटर, म्हणजे मोठा आकडा कोणता राहणार आहे? अंतर. आणि जर समजा तुम्हाला जर अंतर जर काढायचं असेल तर तुम्ही कधी लक्षात ठेवा, गुणायचं आहे आपल्याला काय करायचं आहे? गुणायचं आहे. मग अंतर बरोबर, अंतर जर काढायचं असेल तर गुणल्यावर काय होते? मोठा आकडा काहीतरी येते. मग इथं गुणायचा. मग गुणणार कोणत्या दोन आकड्याला? जे उरले अंतर सोडून, कारण आहेत तर 3 शब्द टोटल. अंतर बरोबर काय येणार आहे? मग उरलेले 2 शब्दाचा गुणाकार करा, वेग गुणिले वेळ. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला वेग काढायचं राहू द्या किंवा वेळ काढायचं राहू द्या, वरी कधी पण अंतरच घ्यायचं, कारण अंतर सगळ्यात महत्वाचं आहे.
काय महत्वाचं आहे आपलं तर अंतर. तुम्हाला माहित असेल काय माहित असेल तर तुमच्या दोघांमध्ये जर अंतर पडला तर काय काय भानगड होते. आपण तर अंतर तर तसं पडू दे ना, त्याच प्रकारे इथंही आपल्याला अंतर पडू द्यायचं नाही. अंतर हे चिपकूनच राहणार आहे. अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, गुणावं लागेल, कारण अंतर महत्वाचं आहे त्याच्यामुळे आपण गुणल्या. पण जर समजा तुम्हाला वेळ किंवा वेग काही काढायचा असेल तर वरी कधी पण अंतरच येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. वरी कधी पण काय येणार आहे, अंतरच येणार आहे. मग आता वेळ काढायचा असेल तर वरी अंतर, मग भागिलेमध्ये काय टाकता, जे उराले ते काय उराले, वेग उराले. आणि जर समजा तुम्हाला वेग काढायचा असेल तर वरी अंतर फिक्स आहे, भागिलेमध्ये काय येणार आहे, वेळ येणार आहे. बस काम संपलं. आणि अंतर बरोबर काय, वेग गुणिले वेळ. हे गोष्ट आपल्याला लक्षात राहावं. तुम्ही एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा, हे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. बाकी सगळं काही नाही. तुम्हाला काही विचारू द्या, वरी अंतर येणार आहे, उरलेला शब्द खाली येणार आहे. हे 3 फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. युनिट बॅलन्स करणं आपल्याला जमावं लागेल. एवढ्या सगळ्या गोष्टी जर जमले तरच पुढची प्रोसेस तुम्हाला सोपी जाणार आहे. ठिकाणी आता आपण येऊत मेन आपल्या क्वेश्चन कडं, जे की आपण आता घेऊत. हे झालं. आता हे सुरू आहे आपलं. हे 2024 ला विचारलेलं आहे. या क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा. आता सिंपल आहे. क्वेश्चन काय विचारलंय सगळ्यात पहिल्यांदा बघायचं. जर एखादी कार 50 किलोमीटर प्रति तास वेगाने, तुम्हाला समजाव किलोमीटर प्रति तास म्हणले की ते वेगच असणार आहे, कारण किलोमीटर प्रति तास हे दुसरं काहीच राहू शकणार. अंतर तर राहू शकणार, अंतरच्या पुढे प्रति तास किंवा प्रति मिनिट असं काहीच आहे ना. अंतर फक्त बिचारा सिंपल राहते, एक तर किलोमीटर मध्ये राहील नाही तर मीटर मध्ये राहील. वेग मध्ये थोडं जास्त किडे राहतात, त्याच्यामुळे किलोमीटर प्रति तास असं येते. टाइम आलं तर आपल्याला समजते बाकी सगळं. आता मला सांगा, 50 किलोमीटर प्रति तास वेगाने 150 किलोमीटर प्रवास करते. म्हण किती किलोमीटर प्रवास केली, 150 किलोमीटर प्रवास करायला. याचा अर्थ ते अंतर होय ना, ते टोटल जेवढेही काही फिरले त्यांना 150 किलोमीटर फिरले. मग तो प्रवास पूर्ण करायला त्याला किती वेळ लागला, टोटल किती अंतर गेलाय, 150 किलोमीटर. आणि कितीच्या स्पीडने गेलाय, 50च्या स्पीडने गेलाय. आपल्याला काय काढायचं आहे, वेळ काढायचा आहे. आणि आपण आताच एक छान फॉर्म्युला बघितल्या, वेळ बरोबर काय बघितले आता आपण. तुम्हाला काही काढायचं असेल, अंतर चिपकूनच राहणार आहे. वरी येणार आहे अंतर, भागिलेमध्ये. आता इथं वेळ आलाय म्हणजे भागिलेमध्ये काय राहणार आहे, वेग राहणार आहे. मग आता मला सांगा, किंमत टाका तुम्ही आता इथं चांगली. अंतर किती आहे, 150 किलोमीटर. 150 किलोमीटर भागिले वेग किती आहे, 50 किलोमीटर. 50 किलोमीटर पर आवर. आता तुम्ही एकच काम करायचं, पहिल्यांदा युनिट सेम आहे का चेक करायचं. युनिट सेम म्हणजेच कसं, आता मला सांगा, अंतर जर किलोमीटर मध्ये असेल तर ह्याच्या खानदानात सगळे किलोमीटरच पाहिजे मला. ठीक आहे. हे जर किलोमीटर मध्ये असेल तर ह्याचं सगळं खानदान कशामध्ये पाहिजे, किलोमीटर मध्येच पाहिजे. मग हे जर वरी जर समजा इमॅजिन करा, वरी जर मीटर मध्ये असेल तर खालचं ह्याचं सगळं खानदान कुठं पाहिजे, मीटर मध्येच पाहिजे. त्या प्रकारचं. आता किलोमीटर जर असेल तर मला सांगा, किलोमीटर आणि हे आवर हे एक खानदान होय. जर तुम्हाला कुठं किलोमीटर दिसलं तर तुमचं टाइम आवर मध्येच म्हणजे घंट्यामध्येच येणार. आणि जर समजा तुमचं कोणतं मीटर मध्ये दिसलं तर तुमचं युनिट, टाइमचं युनिट कशामध्ये राहणार आहे, हे सेकंदामध्ये राहणार आहे. कशामध्ये राहणार आहे, सेकंदामध्येच राहणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर मग अशा प्रकारे हे कुठं कोपऱ्यात लिहून घ्या तुम्ही वाटलं तर. ह्याला आपण काय करू, थोडस फिरूत. जाते का हे कुठं. किलोमीटर आणि आवर हे भाऊ आहेत एकमेकाचे, मीटर आणि सेकंड हे एकमेकाचं खानदान होय. आता मला सांगा, इथं खानदानामध्ये तूट पडू शकते का, पडू शकणार. का पडू शकणार, कारण सगळे एकाच खानदानाचे आहेत. हे बी किलोमीटर मध्ये आहे आणि हे बी किलोमीटर प्रति घंट्यामध्ये आहे, एकच खानदान झालं. म्हणजे किलोमीटर, आवर, किंवा ह्याला अजून एक एक्स्ट्रा ऍड करतो मी, किलोमीटर पर आवर, हे सगळे एका खानदानाचे होईल. हे मीटर प्रति सेकंद, हे मीटर आणि हे सेकंद हे सगळे एका खानदानाचे होईल. तशा प्रकारे इथं किलोमीटर आहे, तुम्हाला किलोमीटर प्रति घंटाच दिसाव सगळीकडे, आणि टाइम बी तुम्हाला घंट्यामध्येच दिसाव.
आता इथं फक्त सॉल्व्ह करायचं आपल्याला, जसं की आता युनिट सेम आहे, सगळं खानदान सेम आहे, आता काटाकाटी होणार आहे, काटाकाटी होते आता. पण काटाकाटी केल्यावर किती येते? 1 0 गेलं 1 0 गेलं, 5 1 5 5 3 15. म्हणजे आता हे जे आलंय हे वेळ होय, हे का होय? कारण वेळ बरोबरच काढलं ना आपण. मग आता हे जर खानदान किलोमीटर आणि किलोमीटर प्रति घंट्याचा असेल तर येणारा टाइम कशामध्ये राहणार आहे? घंट्यामध्येच राहणार आहे. मग किती घंटे येणार आहे या ठिकाणी? 3 घंटे येणार आहे. ऑप्शन कोणता असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर बी असेल. असं साधं सिंपल सरळ क्वेश्चन आपल्याला दिलंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता जर समजा तुम्हाला जर थोडंसं बदललं, काय बदललं? युनिट जर समजा चेंज केलं या ठिकाणी, तरी आपल्याला काढता येते, टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही. क्वेश्चन मध्ये काय म्हणाले? राणी कोण आली या ठिकाणी? राणी आली बघा, जे की तुमच्या आयुष्यात नसल. 15 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असल्यास मला सांगा वेग वेग किती दिले? 15 किलोमीटर प्रति तास दिले. मग 200 मीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? काय काढायचं आहे? वेळ काढायचा आहे, त्याला टार्गेट करा. काय काढायचं आहे? वेळ. मग आता वेळ बरोबर आताच फॉर्म्युला बघितल्या, काय बघितल्या? अंतर वरी येणार आहे, चिपकून राहते म्हणलो मी. अंतर भागिले वेग, अंतर भागिले वेग. आता सोडवा ह्याला छानपैकी. अंतर, अंतर किती आहे? अरे रे रे, क्या हो गया भाई तेरे को? चल की रे बापू, पैसे दिला एवढं. प्रिपेरिंग टू एक्सपोर्ट हे चुकून इथं शेअरच्या बटनावर क्लिक झालंय. मग हे PDF एक्सपोर्ट व्हालंय असं, त्याच्यामुळे थोडं टाइम घ्यायलाय. थांबूत आपण थोडस. ये की रे बापू लवकर, थोडी तरी इज्जत ठेवू माझी. आला आला आला. हा, तर आता वेळ बरोबर आपण काय बघितलं? तर अंतर भागिले वेग बघितल्या. थोडंसं ऍडव्हर्टाईज आली असं समजा मॅच मध्ये आपल्या. अंतर बरोबर किती आहे मला सांगा या ठिकाणी? राणी 15 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, धावत असल्यास हे वेग होय. आपल्याला काढायचा वेळ. वेळ बरोबर काय? अंतर. डोळ्यासमोर एकच अंतर किती दिले आपल्याला? 200 मीटर अंतर म्हणाले. म्हणजेच अंतर आलं किती? आलं 200 मीटर भागिले हे काय दिले? वेग. वेग किती आहे? 15 किलोमीटर पर आवर. 15 किलोमीटर पर आवर किंवा 15 किलोमीटर प्रति तास भी लिहू शकता तुम्ही. आता गडबड होते. आता गडबड काय होते मी सांगतो. तुम्हाला विचारले वेळ, आणि वेळ विचारल्याच्या नंतर तुम्ही ऑप्शन चेक करायला. ऑप्शन कशामध्ये आहेत? सेकंद, 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 सेकंद. सेकंद म्हणले की तुमच्या डोळ्यासमोर एकच खानदान यावं. मीटर, मीटर प्रति सेकंद, सेकंद. आता इथं काय टच व्हालंय? हा, मीटर तर आपल्याला दिसलं, पण हे जे किलोमीटरचं खानदान आहे, किलोमीटरचं खानदान घुसलंय आपल्या ह्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग आता ह्याला आपल्याला बाहेर काढावं लागते. ह्याला नुसतं तर बाहेर काढायचं जमना. ह्याला बाहेर काढण्याच्या अगोदर ह्याला पहिल्यांदा छोट्यामध्ये रूपांतर करावं लागते. कारण ह्याचं असंच राहते, आपापल्या खानदानामध्ये राहावं म्हणतात, बाहेरचं माणूस इंटरफेअर करू शकणार ह्याच्यामध्ये. मग आता आपल्याला काय करावं लागेल? तुम्ही ऑप्शन चेक केलं, ऑप्शन सेकंदामध्ये आहेत. मग सेकंद म्हणल्यावर हे मीटरचं खानदान होय सगळं. मग ह्याला नाईलाज करावं लागते, ह्याला आपल्या किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करावं लागते. मग करताना काय करायचं? मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला युनिट बॅलन्स करणं सगळ्यात महत्त्वाचं जमावं लागते. युनिट इथं बॅलन्स करा. इथं युनिट कसं बॅलन्स करायचं? हे मीटरमध्ये आहे ना ऑलरेडी, ह्याला जशाला तसं राहू द्या. पण हे जे किलोमीटर प्रति घंट्यामध्ये आहे याला पहिल्यांदा तुम्ही मीटर प्रति सेकंदामध्ये बदला. मीटर प्रति सेकंद. आठवा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही सगळं असं तयार होऊन, फेब्रुवारी महिना होता,
तयार होऊन गेल्या होत्या तिला भेटायला, ती आठवू नका, पेपर आले जवळ. हे आठवा, आत्ता मी थोड्या वेळाखाली काय सांगितलं होतं. चला, आपला पेपर बी फेब्रुवारी महिन्यातच येऊ लागलाय. म्हणजे जिंदगीचे 12 आपले तिथंच वाचतात आणि त्याच महिन्यामध्ये इथं पेपर येऊ लागले आपलं. पण काय करू शकणार आपण, ऍडजस्ट करूत आता. काय तर पेपर आले म्हणजे जवळ. आता हे किलोमीटर मध्ये आहे ठिकाणी. कशामध्ये आहे तर किलोमीटर मध्ये. 45 हे कशामध्ये आहे तर या ठिकाणी किलोमीटर मध्ये आहे. ह्याचं रूपांतर मीटर मध्ये. आत्ताच मी सांगितलं होतं किलोमीटर प्रति घंट्याचं रूपांतर मीटर मध्ये. मीटर छोटं युनिट आहे आणि जर समजा छोटं युनिट असेल तर आपल्याला वरी छोटा आकडा घ्यावा लागते. वरी कोणता आकडा घ्यावा लागते, छोटा. मग छोटा आकडा म्हणजे कोणता आकडा घेऊ, 5/18. 5 काय येणार आहे या ठिकाणी, 18. 5 किती आलं या ठिकाणी तर 18 आलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्ही ह्या 18चं काय करावं. आधीच आम्हाला हे 2 सुटणार, अजून तुम्ही एक एक वाढू लागल्या. ह्या 18चं आम्ही काय करावं. जर समजा अशी कंडिशन आलीच तुमच्या समोर की खाली एक छोटस पिल्लू येऊ लागले, मग त्या पिल्ल्याला काय करायचं, थोडस जवळ घ्यायचं आणि त्याला म्हणायचं बापू तू थेट वरी जा. कुठे जा, वरी जा, टॉपला जा, काही प्रॉब्लेम नाही. आपण टॉपला घालू त्याला. मग आता 200 ला 200. आता हे 18 कुठं आलं, वरी आलं, म्हणजे इथं आलं 18. भागिले मध्ये काय उरलं, हे 15 ला 15, गुणिलेला गुणिले, 5 ला 5, जशाला तसं. ठीक आहे. आता इथं तुम्ही कट करा. कट करता येते तुम्हाला तर मग कट करून टाकून द्या. 5 त्रिक 15, इकडं 5 चोक 20, 5 झिरो जा 0. त्याच्यानंतर 5 एक 5, 85 40, 3 एक 3, 3 संग 18, 8 संग 48 सेकंद आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ऑप्शन नंबर किती येईल या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी आहे ना, सी आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. युनिट बॅलन्स करता यावं लागेल, बस एकच कंडिशन आहे आपली, युनिट बॅलन्स करता यावं लागते. वरी मीटर दिसला ना, मग खाली मीटरच दिसावं लागेल. मग आलेलं जे उत्तर राहणार आहे कशामध्ये राहणार आहे, मीटरचं खानदान कोणतं आहे, सेकंदच आहे ना, टाइमचा, सेकंदामध्ये राहणार. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जर राधा ताशी 26 किलोमीटर वेगाने धावते, मग 1950 मीटर अंतर कापण्यासाठी किती मिनिटे लागतील. आता क्वेश्चन थोडस बदल आहे, कारण आपल्याला काय विचारलंय, किती मिनिटे लागतील, म्हणजे मिनिटामध्ये विचारलंय. मग आता मिनिटामध्ये आपण कसं काढूत बघा. इकडे आता मला सांगा काय काढायचं आहे, किती मिनिट लागतील. मिनिट काढायचा म्हणजे याचा अर्थ वेळच काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे, वेळ. आणि वेळ बरोबर मी आताच फॉर्म्युला सांगितलं, वेळ बरोबर काय, अंतर भागिले वेग. हा सर समजलं आम्हाला हे पण. आता अंतर किती आहे आपल्याकडे, अंतर किती आहे, 1950 मीटर. 1950 मीटर अंतर आहे. भागिले भागिले किती किलोमीटर प्रति वेगाने चालली, ताशी 26 किलोमीटर वेगाने, ह्याचा अर्थ 26 किलोमीटर पर आवर, म्हणजे 26 किलोमीटर पर आवर. तुम्हाला विचारले अंतर कापण्यासाठी किती मिनिटं लागतील, टाइम विचारले साला आपल्याला मिनिटामध्ये विचारले. आपण मिनिटामध्ये काढू, चला ठीक आहे. पण सगळ्यात अगोदर महत्वाचं युनिट बघा काय काय दिले आपल्याला. इथं मीटर आहे, खाली किलोमीटरचं खानदान आलंय. मग आपल्याला युनिट सेम नाही. एकतर तुम्ही हे जे किलोमीटर आहे ना, वरच्याला किलोमीटर मध्ये बदला किंवा खालच्याला तर मीटर मध्ये बदला, दोन्ही सेम करावं लागेल. पण आपण काय करू, मोठ्याला छोटच करू, कारण आपल्याला थोडं सोपं जाते मोठ्याला छोटं बनवणं, कळलं का, त्याच्यामुळं. मग आता इथं बनवतो आपण. हे जे किलोमीटर आहे ना, वरी मीटर आहे, किलोमीटर आहे, याला मीटर मध्ये करा. मीटर मध्ये जर करायचं असेल तर आपल्याला कितीने गुणावं लागेल, किलोमीटर रूपांतर मीटर, 8 ते दिवस. मीटर म्हणजेच काय, वरी छोटं 5/18, कारण मीटर छोटा आहे ना. आणि आत्ताच सांगितलं हे छोट्या पिल्ल्याला वरी ही बाळा, बस. हे 18ला कुठे ही बाळा, वरी ही बाळा. जसं की 1950 हे 18 कुठे गेलं, वरी गेलं, 18 मध्ये गेलं. भागिले मध्ये किती उराले, 26 गुणिले 5, बस. कट करा. आता इथं काय करायचं आहे ठिकाणी तर कट करायचं आहे. पोराला कट करता येईना, पोरी ह्याच्यामध्ये थोडंसं एक्सपर्ट राहतात. कशामध्ये तर कटवण्यामध्ये, त्या प्रकार.
मग आपल्याला जर पोराला जर कटवाता येत नसेल तर मी त्यांना सांगतो की कसं कटवायचं बाबा. जसं की इथं 26 आहे, इथं किती आहे 18 आहे, खाली 5 आहे, वरी 1950 आहे. 5 न कट करतो आपण. 5 एकाचा पाडा येत असेल 5 एक 5, 5 त्रिक 15, किती उरालंय 4, 45 झाले. 5 नम 45, इकडं 5 झिरो जा 0. 390 ला बघले की आपल्या डोक्यामध्ये ते विचार याव. कोणता विचार याव की बाबा 13 कोणाचा, सॉरी 13 एकाचा पाडा लक्षात येऊ. काय याव 13 एकाचा पाडा. कारण इथं 13 त्रिक 39 आणि 13 दोन्ही 26 दिसालय आपल्याला. मग मी काय केलो 13 न कट केलो. 13 दोन्ही 26, इकडं 13 त्रिक 39, 1 झिरो आहे ना, 13 झिरो जा 0, बे 1 बे, इकडे कट करा. 92 18, किती आलं या ठिकाणी मला सांगा. 30 गुणिले 90, 30 गुणिले किती आहे 90, 9 झिरो जा 0, 9 त्रिक 27. पण आलेलं उत्तर हे 270 लगे ऑप्शन मध्ये चेक करा नका, सापडणार. कारण हे उत्तर जे आहे ते सेकंदामध्ये आहे. कशामध्ये आहे सेकंदामध्ये. कारण बघा हे मीटर आहे आणि मीटर प्रति सेकंद झालं. आता 510 गुणल्यावर मग टाइम येणार कशामध्ये राहणार आहे, सेकंदामध्येच राहणार आहे. खानदान बघत चला, खानदान. मग आपल्याला विचारायला मिनिटामध्ये, मग मिनिटामध्ये म्हणलं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की युनिट आपल्याला सेम करता यावं लागते. 270 सेकंदाचं रूपांतर तुम्हाला मिनिटामध्ये करायचं आहे. मग छोट्यापासून तुम्ही मिनिटाकडे चल्या म्हणजे मोठ्याकडे चल्या, मिनिटाकडे चल्या ना तुम्ही, हे मिनिटाकडे. मग तुम्हाला सांगितलंय मी अगोदरच चांगल्या भाषेमध्ये 270 सेकंदला सेकंद ठेवा, भागिलेमध्ये करा. कारण छोटं मोठ्याकडे चलय, भागिलेमध्ये करावं लागेल. आता एका मिनिटामध्ये, कारण 1 मिनिट तर लिहिताय ना म्हणलो मी, मग एका मिनिटात सेकंद किती राहवलेत 60 सेकंद. किती सेकंद 60 सेकंद. बस इथं तुम्ही कॅल्क्युलेशन करा, जे काही येईल देवाच्या कृपेनं ते आपला आन्सर असेल. हे 1 झिरो गेलं, हे 1 झिरो गेलं गेलं. 3 न कट करूत आपण. 3 दोन्ही 6, 3 नम 27, किती येऊ लागलं या ठिकाणी 9/2, 9/2. आता हे कशामध्ये आलंय तर मिनिट मध्ये आलंय, हे आपल्याला समजाव. कशामध्ये आलंय तर मिनिट मध्ये. 9/2 ऑप्शन क्रमांक कोणता असेल या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व करायचं होतं. हे क्वेश्चन जमलं असेल असं मला वाटते. आता वेळ तर भरपूर काढले आपण, कारण टाइम तर भरपूर गेलाय. कशामध्ये गेलाय तर टाइम काढण्यामध्ये. कशामध्ये गेलाय तर टाइम काढण्यामध्ये. टाइम काढण्यामध्ये आपला किती घंटा गेलाय, 1 घंटा तर गेला ऍटलिस्ट. तर आता आपण काय करू, जे हे वेग काढायचं आहे ना ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करून टाकून देतो. म्हणजे वेग कसं काढायचं, बाकी सगळे प्रोसेस हळूहळू स्टेप बाय स्टेप गेले की क्वेश्चनचा लेवल वाढत 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 जाणार आहे. तर आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूत. बेसिक पूर्ण अभ्यास करायचा आहे आपल्याला, रिव्हिजन करायचं आहे प्रॉपर. बस